बनवणार आहोत फ्रूट कस्टर्ड. सो घेतलं आहे मी 1/2 लिटर दूध, अमूल दूध घेतलं आहे. त्याला मस्त आता गॅसवर ठेवलं आहे, त्याला उकळवणार. फ्रूट कस्टर्डची पावडर तुम्हाला कुठेही मिळून जाईल. फ्रूट कस्टर्डची पावडर आहे. सो मी साधारण 2 चमचे फ्रूट कस्टर्ड या 2हून जास्त 2.5 चमचे घेतले असं बोलू शकता. आणि त्याचा पेस्ट बनवला. त्याच्यामध्ये पेस्टसाठी पाणी नाही तर दूध टाकायचं, थंड दूध, ओके, नॉट लाईक गरम. सो त्याचा प्रॉपर पेस्ट बनवून घ्या, ढवळत राहा. असे ढिकळे वगैरे नाही वाटले पाहिजे, त्यात प्रॉपर पेस्ट असा लिक्विडचा पेस्ट झाला पाहिजे. सो तसा पेस्ट बनवून घेतला आहे. दूध आपलं त्याचप्रमाणे तिथे गरम होत आहे आणि त्याला मी उकळवणार आहे. इट्स नॉट लाईक की मी त्याला पेस्ट अँड ऑल करणार आहे, खिरी टाईप अँड ऑल. बट येस, मी थोडे फ्रूट्स काढले आहेत फ्रूट कस्टर्डसाठी. स्ट्रॉबेरीज ये थोडा भिजवायला धुवून ठेवते. दूध इथे गरम आय गेस उकळून झालेलं आहे. मस्त एक अशी आय मीन उकळून झाल्यानंतर लगेच बंद नाही करणार मी. बाजूचं भांडं थोडं बघू नका, तिथे भात ठेवलं आहे. साखर घेतली आहे मी. साखर मी टाकणार आहे. दूध 1/2 लिटरमध्ये 3-3.5 चमचे साखर बजाली. ब्राऊन शुगर आहे. असं काही हेल्दी वगैरे मला माहीत नाही, बट व्हाईटपेक्षा ब्राऊन थोडं बेटर वाटलं, सो टाकते. ते चांगलं ढवळून त्याला ठेवते. आणि थोड्या वेळात मी आय थिंक 2-3 मिनटात गॅस बंद करेन. केसर होतं घरात, सो घरात अजून विकतच आणलेलं. सो म्हणलं थोडेसे केसरचे पाकळ्या टाकूया, त्यांनी छान असा वेगळा असा कलर येतो. आय लव्ह केसर. सो दुधात थोडेसे पाकळ्या टाकल्या केसरच्या. हा जो पेस्ट बनलेला होता कस्टर्ड पावडरचा, तो मी आता उकळलेल्या दुधात ओतीन. ते मी टाकलं आहे आणि परत ढवळीन. आणि एक मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ढवळतो ना, त्याच्या खाली खूप लागू शकतो. सो सतत ढवळायचं आहे, कारण हा थिक कस्टर्ड पावडर खाली सिरियसली लागतो. सो लागतो ॲज इन असं चिटकून बसतो. सो बेटर ढवळत राहा जोपर्यंत गॅसवर आहे दूध. आणि ढवळत राहा. इट्स नॉट लाईक की मला खूप खालपर्यंत दूध न्यायचं. आता मी 2-3 मिनटात गॅस बंद करेन. त्याच्यानंतर माझ्याकडे अमूल फ्रेश क्रीम होतं, ह्यानी अजून सुंदर अजून छान बनतं. असं मी कोणतीतरी रेसिपी बघितली होती. सो अमूल फ्रेश क्रीम, आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी साखर टाकणार आहे, कारण फ्रेश क्रीमला ऑब्व्हियसली काही चव नसणार. सो थोडीशी फ्रेश क्रीम प्रॉपरली 1-1.5 स्पून घेतली आहे. ह्याच्यामध्ये मी थोडी ब्राऊन शुगर टाकेन आणि त्याचा असा ब्राऊन शुगरची पावडर, म्हणजे मी शुगरची पावडर असली तर बेटर असतं, पण माझ्याकडे शुगर होती सुद्धा, त्यालाच मी ढवळलं आणि ती पेस्ट मी टाकली दुधात. सो ऑलमोस्ट हे जे दुधाचं कार्यक्रम आहे ते झालेलं आहे. फ्रूट बाजूला मी कट करून, मम्मी कट करत होती ॲक्च्युली, बट एनिवेज आता मी दूध ढवळून बंद केलेलं आहे. सो दूध आता आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. लगेच फ्रूट्स टाकायचे नाहीत त्यात. या कलर किती सुंदर आला ना, एकदम असा वाव. बस मी बंद केलं आहे, त्याला आता थंड होण्यासाठी ठेवेन. कलर पण सुंदर आला आहे. बाजूला 4 फ्रूट्स होते माझ्याकडे, ते कट मम्मीने छान केलेले आहे. त्याला मी कट केलेलं आहे. त्याला मी लगेच टाकणार नाही अनलेस अँड अंटिल हे थंड होईल, कूल होईल, ॲटलीस्ट नॉर्मल टेम्परेचरवर होईल. सो त्याला कट करून मस्तपैकी त्यात टाकेन. आणि आता थंड झालेलं बघा दुधात किती सुंदर छान झालं आहे ऑलमोस्ट माझं फ्रूट कस्टर्ड. ह्याला ॲक्च्युली मी फ्रीझरमध्ये ठेवलेलं ऑलमोस्ट 1 आवर. खूप छान थंड आणि असं एकदम प्रॉपर फ्रूट कस्टर्ड झालं आहे. आय एम लविंग इट अँड आय थिंक इट्स रेडी टू सर्व. एका भांड्यात आम्ही 3 होतो, सो 3 बाउल्स काढली अँड हिअर इट इज. ब्युटिफुल ना. You can even try this. Thanks for watching.